नमस्ते, मैं महेश है। आइकॉन स्टील बिल्ड आइकॉन के इस इंटरव्यू सेशन में हम सबके बीच में मौजूद है नांदेड़ के जाने माने द मोस्ट एक्सपीरियंस पर्सन मिस्टर इंजीनियर शिव प्रसाद जी सुराना सर। नमस्कार। शिव प्रसाद सर, आपका बहुत बहुत स्वागत है। सर, कुछ मराठी सवाल जवाब होंगे, आपके हिसाब से आप सवाल पूछ भी सकते हैं, जवाब भी दे सकते हैं जी। तो पहला सवाल ये है कि आज तक की आपकी जर्नी कैसी रही? जीवन काल में आपने क्या क्या देखा? आपके सवाल का जवाब देने से पहले मैं सबसे पहले तो आइकॉन स्टील को अभिनंदन करना चाहूँगा कि इस प्रकार की पहल आपने की है। इससे पहले कभी किसी इंजीनियर्स का या फिर बांधकाम क्षेत्र में काम करने वाले लोगों का ऐसा 1-to-1 इंटरव्यू या ऐसा कुछ हुआ नहीं है। ये जो इनिशिएटिव लिया है आइकॉन स्टील ने, उनके लिए हम उनका आभार भी प्रकट करते हैं और उनका अभिनंदन भी करते हैं। रहा सवाल जर्नी के बारे में आपने पूछा, तो ॲज युजल भारतामधल्या कुठल्याही यशस्वी माणसाचं तुम्ही उदाहरण घ्या, नो डाऊट त्याची जी जर्नी आहे ती शून्यापासूनच सुरू झाली असेल असं मला इथं सांगावंसं वाटेल। कारण की आपली परिस्थिती प्रत्येकाचीच चांगली असेल असं नव्हतं। लहानपणापासूनच मला बांधकाम क्षेत्रामध्ये एक वेगळी आवड होती। जेव्हा आपण लहान होतो, कॉलनीमध्ये खेळायला वगैरे जायचो, आजूबाजूला बांधकाम चालायची आणि त्या रेतीच्या कट्ट्यावर जेव्हा आपण खेळायचो तर लोक खोपी बनवायची वगैरे वगैरे। आणि मला त्यावेळेस अशी हॉबी होती की कार्डबोर्डची घर बनवणे किंवा आजूबाजूला जे बांधकाम जिथे चालू आहे ते जाऊन बघणे, रिकाम्या काड्याच्या पेट्या जमा करायच्या आणि त्याचं छोटंसं घर बनवणे, अशा प्रकारचा माझा एक छंद होता आणि तोच पुढे आयुष्यामध्ये मला ते कामी आला। ओके सर। बांधकाम क्षेत्रामध्ये जे टर्निंग पॉइंट्स असतात याला फार महत्त्व असते असं माझा अनुभव आहे। मला एक किस्सा शेअर करायचा आहे की इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यावरती ॲज अ कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून मी एका फर्ममध्ये, एक रेप्युटेड फर्म आहे, नाव घेणं बरोबर नाही आहे, एक नांदेडची एक रेप्युटेड फर्म, 200-300 बंगल्याचा प्रोजेक्ट होता फार मोठा, आणि तिथं मग ॲज अ साईट सुपरवायझर मी होतो। आणि तिथले जे मॅनेजिंग डायरेक्टर होते ते नवीन होते त्या फील्डमध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांना काही तेवढी माहिती वगैरे नव्हती, पण ते ॲज अ इंजिनियर मी त्यांच्यासोबत असायचो आणि सुरुवातीच्या काळामध्ये आमचं बरंच दोघांचा ताळमेळ व्यवस्थिशीर होता। मग त्यांचं असं व्हायचं की काही काळानंतर जसं जसं प्रोजेक्ट पुढे येत गेला तर ते कॉलमला बीम म्हणायचे, बीमला कॉलम म्हणायचे, जिथं ब्रेसिंग आहे त्याला कव्हर म्हणायचे, जिथं कव्हर आहे त्याला ब्रेसिंग म्हणायचे, म्हणजे अशा प्रकारचे त्यांना त्याची माहिती नव्हती। आणि जसं जसं त्यांची थोडी थोडी माहिती वाढत गेली तर ते थोडंसं राईज व्हायचा प्रयत्न करायचे ॲज युजल, जसं होतं प्रत्येकाच्या ठिकाणी। तर माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट आहे की एका ठिकाणी मला त्यांनी एक 4 लोकांसमोर एक कॉलम दाखवला आणि हा लेवल पाईपमध्ये का नाहीये असं ते मला म्हणाले। ऍक्च्युली कॉलम हा प्लम बॉम्ब मध्ये असायला पाहिजे, लेवल पाईपचा त्या काही संबंध नाहीये। मला राग आला आणि माझा कुठेतरी माझ्यातला आत्मसन्मान म्हणा, तो इगो म्हणा, तो हर्ट झाला आणि मी त्यावेळेस त्यांना तिथे हाजीर जबाबीप्रमाणे उत्तर दिलं की सर, आयुष्यात येऊन मी तुम्हाला बिल्डर म्हणून दाखवेल, पण तुम्ही दुसरे 2 जन्म जरी घेतलात तरी इंजिनियर होऊ शकणार नाही। आणि हा जो मोमेंट होता तो माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट ठरला। ते सध्या हयात नाही आहेत, ईश्वर त्यांच्या आत्म्यांना शांती दो, पण नंतर त्यावेळेस त्यांचा मला राग आला होता, पण आज ते माझे प्रेरणास्थान आहेत। नक्की नक्की। त्यावेळेस जर त्यांनी ह्या गोष्टी मला बोलले नसते तर कदाचित मी आजही कुठेतरी एक 10,000, 50,000 रुपयाची नोकरीच करत राहिलो असतो आणि मला बिल्डर व्हायचं किंवा कन्सल्टन्सी करायची अशी प्रेरणा मिळाली नसती। म्हणून मी त्यांचे हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि ही माझी आठवण आहे, ही ते माझे प्रेरणास्थान आहे आणि म्हणून मी ह्या फील्डमध्ये आलो। कुछ लोग होते हैं उस टाइम पे गलत होते मगर बहुत कुछ सिखा के जाते हैं। जी जी जी, यस। तो उसका फायदा हमें बाद में होता है। यस यस यस। तो सर, 30 साल का आपका ये अनुभव है और आपने 1000 से भी ज्यादा प्रोजेक्ट्स किए हैं जी, तो आपको बहुत चुनौती आई होंगी आज तक, तो उस चुनौतियों का आपने सामना कैसे किया है? ऑफ कोर्स, जैसे मैंने अभी बताया कि ये तो वाकया हो गया कि वो गुस्से के दौर में हमने वो जॉब तो छोड़ दी कि अभी करना क्या है।
तो इमिडिएट फिर समोर एकशे प्रश्न होता की आपली काय परिस्थिती तेवढी व्यवस्थिशीर नव्हती की आपण नोकरी सोडली म्हणजे आता करायचं काय. पण कालांतराने हळूहळू आपल्याला कुठेतरी अपॉर्च्युनिटी मिळत गेल्या. आणखी एक जिथे आम्ही राहतो त्या एरियामध्ये एक कॉलनीचं कन्स्ट्रक्शन चालू होणार होतं आणि त्याच्यामध्ये एक दोन माझे मित्र होते, त्यांचं ते घर तिथं बांधणार होते. तर ते सहज माझ्याकडे यायचे कि सुराना यार हमने ये फलाना औरंगाबाद से प्लान बनाया मंगाया है, इसमें क्या सही है देखो, या फिर जालना से आया है, हैदराबाद से आया है. तर ते मला विचारायचे, मी त्यांना ते डिटेल्स सगळे समजावून सांगायचो. मग त्याच्याबदले मेरिट्स डिमेरिट माझ्या पण लक्षात यायचे. मग मी त्यांना सहज म्हणलो की यार अगर परमिशन दो तो मैं ट्राई करके देखता हूँ. ते बोलले काय नाही करा. मग मी माझ्या परीने त्यांची जी रिक्वायरमेंट होती ती माझ्या प्रॉपर लक्षात आलेली होती आणि ती लक्षात आली असल्यामुळे मी त्यांना एक प्रॉपर ड्रॉइंग तिथं प्रेझेंट केली. आणि आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं व्हायचं होतं. तो प्लॅन माझा पास झाला आणि पहिला प्रोजेक्ट जो आहे तो 12 बंगल्याचा आदर्श नगरी म्हणून आहे मदनपुरा नांदेडमध्ये, तो मला मिळाला आणि तिथून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ते मिस्टर गोविंद जाजू म्हणून होते, त्यांनी मला बरंच प्रमोट केलं. आज ते नाही आहेत पण त्यांचं मला फार सपोर्ट मिळाला. सर तुमचं बांधकाम क्षेत्रामध्ये खूप मोलाचं योगदान आहे आणि कुठलंही कन्स्ट्रक्शन असो सिव्हिल इंजिनियर त्या ठिकाणी हवा असतो. ऑफकोर्स कुठलंही कन्स्ट्रक्शन सिव्हिल इंजिनियर शिवाय होऊ शकत नाही. तर नवीन नवीन कल्पना जे वाढतं तंत्रज्ञान आहे त्याचा तुम्ही कशा प्रकारे फायदा घेता बांधकाम करताना? ऑफकोर्स फायदा घ्यायलाच पाहिजे. म्हणजे आवर्जून मला सांगावं असं वाटेल की ज्यावेळेस नांदेडमध्ये कन्सल्टन्सीचा पिरियड होता आपण करायचो, तर आय वॉज द फर्स्ट इंजिनियर दॅट हॅज गॉट कम्प्युटर ॲट दॅट टाइम. म्हणजे 1994 मध्ये 3D होम आर्किटेक्ट नावाचं एक सॉफ्टवेअर होतं, ते आम्ही वापरायचो आणि वेळोवेळी आम्ही त्याला अपडेट करत गेलो. आता जी काही तंत्रज्ञान अपडेट होत आहेत ती सगळे आम्ही अडॉप्ट करतो. आणि मला असं म्हणजे आवर्जून सांगावं असं वाटेल की मागच्या 25-30 वर्षापासून या फील्डमध्ये काम करते वेळेस वेळोवेळी जे काही तंत्रज्ञान मार्केटमध्ये अवेलेबल झालं त्याला आम्ही आत्मसात केलेलं आहे. आणि म्हणूनच आजही 30 वर्षानंतरही मी आमच्या फील्डमध्ये कन्सल्टन्सीच्या फील्डमध्ये आणखीही इथे म्हणजे टिकून आहे. आणि येणाऱ्या 25 वर्षाचा सुद्धा माझ्याकडे प्रोजेक्टेड प्लॅन तयार आहे. कारण की आमची येणारी जी पिढी आहे, माझा मुलगा सुद्धा आता कन्सल्टंट म्हणून मार्केटमध्ये येतोय आणि इथून पुढे सुद्धा आम्ही चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती सुद्धा अपडेटेड. सर बांधकामासाठी सळईची निवड करताना तुम्ही कुठल्या कुठल्या गुणवैशिष्ट्यांना प्राधान्य द्याल? बांधकामामध्ये सळईची निवड करताना गुणवत्ता ज्या बघायच्या आहेत, टेक्निकली तर प्रत्येक सळीला आपण टेस्ट नाही करू शकत. मार्केटमध्ये अवेलेबिलिटी, त्याची प्राइसिंग, इनिशियली त्यांची जे लेन्थ्स आहेत किंवा जी थिकनेस आहेत ते प्रॉपर आहेत का नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतो आणि त्याच्या हिशोबाने पुढे जातो. सर सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की कमी बजेटमध्ये एक उत्तम दर्जेदार घर बनावं, तर या बाबतीत तुम्हाला काय सांगायला? म्हणजे ऑफकोर्स प्रत्येकाचं आपलं आपलं एक वेगळं बजेट असतं आणि त्या बजेटनुसार ते त्यांच्या बजेटच्या नुसारच त्याची प्लॅनिंग व्हायला पाहिजे, डिझायनिंग व्हायला पाहिजे आणि ते साकार व्हायला पाहिजे. तर ह्याला प्राधान्य नक्कीच द्यायलाच पाहिजे. त्याच्या जसं बजेट आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला त्या कुठले आयटम्स वापरायचे, काय वापरायचे ते सगळं डिझाईन करून आपल्याला ते काम करायला पाहिजे. आणि सर आजकाल बजेटनुसार घर बनवण्याचा एक विचार या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं जातं. याविषयी पण तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? ऑफकोर्स द्यायलाच पाहिजे ना. कसं आहे की प्रत्येकाचं बजेट सारखं असू शकत नाही. मग एखादं थोडंसं लो बजेट जरी असेल तर त्यांची प्लॅनिंग जर प्रॉपर असेल आणि त्याला वापरण्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा जे काही मटेरियल आपल्याला वापरायचं ते जर प्रॉपर असेल तर नो डाऊट कमी बजेटमध्ये सुद्धा चांगलं घर होऊ शकतं. तर तुमच्या शहरातील पायाभूत सुविधा विकासावर तुमचं काय मत आहे आणि अभियंते त्यात काय भूमिका बजावतात असं तुम्हाला वाटतं? याच्याबद्दल मी असं बोलू इच्छितो की आपल्या शहराचं जर पर्टिक्युलर बघितलं किंवा कुठल्याही शहराचं जर बघितलं तर शहराचा विकास या फक्त उंच इमारती उभ्या झाल्या किंवा चांगले रस्ते झाले याच्यावर निर्भून नाही राहू शकणार. शहराचा सर्वांगीण विकास जो आहे, जोपर्यंत नागरिक स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होणार नाहीत आणि नागरिकांना त्यांची जी काही जिम्मेदारी आहे ती कळणार नाही, तोपर्यंत कुठल्याही शहराचा प्रॉपर विकास झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. आज आपल्या शहराची परिस्थिती जी आहे ट्रॅफिकची म्हणा किंवा बाकीची म्हणा, ह्या गोष्टीसाठी शासन जेवढं जबाबदार आहे त्याच्यापेक्षाही जास्त आपण स्वतः किंवा नागरिक जबाबदार आहेत.
असं मला असं वाटेल. कारण की नो डाऊट रस्ते छोटे आहेत मान्य आहे, पण आपण जर मार्केटमध्ये जातो तर आपण कुठली गाडी प्रॉपर पार्क करतो का, की आपली गाडी पार्क केल्यामुळं दुसऱ्याला काही त्रास होतो का, ह्याचा आपण विचार करत नाही. किंवा जे काही शॉपकीपर्स आहेत ते प्रोजेक्ट करतात, पुढे प्रोजेक्शन्स आणतात, त्याच्यामध्ये समोर फुटपाथ वगैरे सगळे कॅप्चर करतात आणि नो डाऊट जो पायी चालणार आहे त्याला फुटपाथच्या ऐवजी खालून चालावं लागतं, म्हणून ट्रॅफिक जॅम होतात. तर जोपर्यंत स्वतःहून नागरिक ह्या सगळ्या गोष्टीला पुढे येऊन करणार नाहीत, प्रॉपर सपोर्ट करणार नाहीत, तोपर्यंत किती जरी डेव्हलपमेंट झालं स्ट्रक्चरचं तरी शहराचा प्रॉपर विकास झाला असं म्हणता येणार. यस. सर, बांधकाम क्षेत्राच्या भविष्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय? बांधकाम क्षेत्राचं भविष्य बद्दल सांगायचं कारणच नाही ना. बांधकामाशिवाय दुसरं काय पर्याय आहे? प्रत्येकाला रस्ते चांगले पाहिजेत, डॅम्स पाहिजेत, घर चांगले पाहिजेत, तर ही नीड तर कधीच न संपणारी आहे. तर बांधकाम एक क्षेत्र आहे ते अनंत काळापर्यंत चालूच राहणार आहे, म्हणजे याला कुठं स्टॉप होण्याचं काही कारणच नाही असं म्हणायचं. तरी प्रेक्षकांना तुम्ही आज कुठल्या प्रकारच्या टिप्स सांगाल, कसा सल्ला द्याल बांधकामाच्या संदर्भात? नाही, कुठल्याही समजा व्यक्तीला बांधकाम जर करायचं असेल, मग तो रुरल एरियामध्ये असो का अर्बन एरियामध्ये असो, त्याची जी काही रिक्वायरमेंट आहे ते प्रॉपर टेक्निकल पर्सन कडून गाईडलाईन्स घेऊनच ते करायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्याची पैशाची सुद्धा बचत होऊ शकते आणि एक चांगला आउटपुट त्याला मिळू शकतं असं मी म्हणेल. तुमचे सर 1000पेक्षा जास्त प्रोजेक्ट झालेले आहेत सर, आणि आयकॉन स्टील तुम्ही वापरलाय का? ऑफकोर्स वापरलेला आहे. कशी वाटली गुणवत्ता? नाही, गुणवत्तेबद्दल बघायचं कामच नाही आहे. क्षेत्रातील नवीन जे अभियंते आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने? इंटरव्ह्यूच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रामध्ये जी काही नवीन आता पिढी येत आहे त्यांच्यासाठी मी एवढंच सांगू शकेल की तुम्ही इंजिनियर आहात आणि तुम्ही बांधकाम करताना पुढे काय होणार आहे ते तुम्हाला दिसतं. महाभारताच्या काळामध्ये संजय होता. संजय धृतराष्ट्राला कौरव पांडवाचं युद्ध भूमीवरती जे काय चालू आहे युद्ध त्याचे सगळे डिटेल्स द्यायचा, म्हणजे संजयला फक्त जे लाईव्ह होत आहे ते दिसायचं आणि तो धृतराष्ट्राला सांगायचा. पण तुम्ही इंजिनियर असे आहात की तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही जो काही प्रोजेक्ट करतोय तो कसा होणार आहे ते तुम्हाला आधीच दिसतं आणि ते तुम्ही वर्कआउट करता. तर त्याच्यामुळं तुम्हाला देवाने एक चांगली बुद्धी दिलेली आहे, त्याचा तुम्ही प्रॉपर वापर करा आणि स्वतःचं हित तर जपायलाच पाहिजे, पण स्वतःच्या हितापेक्षाही तुम्ही ग्राहकांचं हित जास्त जपून पुढे त्याला जास्त सॅटिस्फॅक्शन देता येईल त्याचा प्रयत्न करा असं मी नवीन पिढीला इथं सांगू इच्छितो. थँक्यू सो मच सर. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. वेळातला वेळ काढून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या मनापासून थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.